नमस्कार मंडळी, मी दर्शना तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। मी माझ्या भाच्या आणि भाचीसाठी दागिने बनवले हलव्याचे। म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करू कसे बनवले, काय तुम्हालाही आयडिया येईल। तुम्हालाही जर बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता, म्हणून हा छोटासा एक व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। व्हिडिओद्वारे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सुंदर असे हलव्याचे दागिने कसे बनवायचे हे दाखवण्याचा प्रयत्न करते आणि सोबतच संक्रांत आणि छोट्या मुलांचे बोरनान आपण का करतो तेही सांगण्याचा एक प्रयत्न करते। हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार त्याचे एक वेगळेच महत्त्व आहे आणि त्यामागे एक विशिष्ट असे नैसर्गिक, धार्मिक आणि सोबतच वैज्ञानिक कारण देखील आहे। मकर संक्रांतीपासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणास सुरुवात होते। संक्रांतीचा दिवस म्हणजे हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस। येथून पुढे दिवस चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत जातो आणि रात्र कमी होत जाते। इतर सणांना पूजेला शुभ प्रसंगी काळे वस्त्र अशुभ मानले जातात आणि आवर्जून टाळले देखील जातात, पण संक्रांती सणाला काळ्या साडीला, काळ्या कपड्यांना खूप मान असतो। संक्रांत सणाला स्त्रिया आवर्जून काळी साडी नेसतात आणि मुलांना देखील काळे कपडे घातले जातात। इतर वेळी टाळले जाणारे काळे कपडे संक्रांतीला का घालतात त्यामागे कारण असे की काळ्या रंगाचे कपडे बाहेरून उष्णता शोषून शरीराला ऊब देतात आणि थंडीपासून संरक्षण करतात। थंडीच्या मोठ्या काळरात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी काळे वस्त्र परिधान केले जातात, अशी एक आख्यायिका आहे। सोबतच दिनमान वाढत जातो, त्यामुळे आनंद साजरा करण्यासाठी निळ्या आकाशात उंच नभी, रंगबिरंगी पतंग उडून आनंद साजरा केला जातो। थंडीच्या दिवसात उष्ण पदार्थ खाणे आरोग्यासाठी उत्तम, म्हणून या दिवसात तिळगुळाचा मोठा मान असतो। वर्षभरात कुणासोबतही आपले काही वादविवाद झाले असतील, मतभेद असतील, तर ते तिळगुळ देऊन आमचं तिळगुळ सांडवू नका, आमच्यासोबत भांडू नका असं म्हणत जुनं विसरून हसत हसत नवीन सुरुवात केली जाते। संक्रांतीला जसे हळदी कुंकू करून तिळगुळ वाटला जाते, वाण वाटला जाते, तसेच प्रत्येक घरात 5 वर्षांआतील छोट्या मुलींची बोरनान देखील केले जाते, ज्याला आपल्या इकडे लूट असे म्हणतात। बोरनान म्हणजे काय तर लहान मुलांचा एक कौतुक सोहळाच। बोरनान करताना मुलांना छान काळे पारंपरिक कपडे घालून त्यावर सुंदर हलव्याचे दागिने घालून तयार करतात। पाटावर बसून त्यांचे औक्षण करतात। बोर, ऊस, हरभरा, गाजर, मुरमुरे, चॉकलेट, बिस्किट, हलवा हे सर्व एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून टाकतात। शेजार पाजारची छोटी मुलं, पोरं हा खाऊ गोळा करतात। बोरनानामागे एक आख्यायिका अशी आहे की करी नावाचा एक राक्षस होता, त्याची कृष्णावर वाईट नजर होती। त्या करी राक्षसाचा वाईट दृष्टीचा, वाईट विचारांचा मुलांवर असर पडू नये त्यासाठी सर्वात आधी कृष्णाचे बोरनान केले गेले होते आणि तेव्हापासूनच ही बोरनान करण्याची प्रथा पडली आहे असे म्हणतात। पण शास्त्राप्रमाणे पाहायला गेलं तर या काळात वातावरणात अनेक बदल होतात। लहान मुलांना बदलत्या वातावरणाची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारे फळं मुलांनी खावी, म्हणून मुलांची मज्जा म्हणून त्यांना अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते। खेळण्याच्या का माध्यमातून होईना बोरं, ऊसाचे तुकडे, गाजर, वाटाणे मुलं वेचून खातात आणि त्यांचे शरीरही सुदृढ बनते। अशा या संक्रांत सणाच्या तिळगुळ बोरनानाच्या गोष्टी। संक्रांत, बोरनान, तिळगुळ, हलव्याचे दागिने यामागील गोष्ट कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे कसं काय साजरं करतात तेही मला कमेंट करून सांगा। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल मी कशा प्रकारे हलव्याचे दागिने बनवते। काही नाही, एकदम सोप्या पद्धतीने, एकदम सोप्या खूप कमी सामानात आपल्याकडे सुंदर हलव्याचे दागिने आपण घरच्या घरी बनवू शकतो, ते एकदम कमी किमतीत। बाहेर मार्केटमध्ये आणायला गेलात तर 300-400 रुपयांच्या वरच छोट्या मुलांचे दागिने आपल्याला मिळतात। घरी एकदम 100-200 रुपयातही आपण सुंदर दागिने बनवू शकतो। सुई दोरा घ्या, रंगीत फोमचे, कापडी किंवा कागदी फुलं जे काही असतील किंवा तुम्ही बनवलेही असतील तर ती फुलं घ्या। हलवा विकत आजकाल होलवाला हलवा मिळायला लागलाय, तो नसेल मिळत तर आपला साधा हलवा घेऊन त्याचेही आपण दागिने बनवू शकतो। मला इझिली होलवाला हलवा अवेलेबल झाला म्हणून मी त्याने हलव्याचे दागिने बनवले। पॅकिंग पेपर आपल्याकडे असतोच गोल्डन कलरचा, तो घ्या। एक फोम शीट मुकुट बनवायसाठी गोल्डन कलरची जी मिळते स्पार्कलची ती, आणि ग्लूगन ऑप्शनल आहे। माझ्याकडे ग्लूगन अवेलेबल होते म्हणून मी ग्लूगन यूज करून दागिने बनवले, पण तुमच्याकडे नसेल
तर ग्लूगन ऐवजी जो आपल्याला इकडे B7000 म्हणून एक ग्लू मिळतो किंवा फेविक्रिलचा ॲक्रेलिकचा ग्लू मिळतो, त्या ग्लूद्वारे पण आपण हे बनवू शकतो. छोट्या मुलीसाठी जर आपल्याला दागिने बनवायचे असेल तर तिच्यासाठी आपण गळ्यातली हार, हातात बांधायला कडे, कानात घालायला कानातले, डोक्याला बिंदी, हातात फेरी स्टिक असं बनवू शकतो. आणि छोट्या बाळासाठी एकदम सेम जसे आपण कृष्णासाठी दागिने बनवतो सेम तसेच दागिने आपण बनवू शकतो. बासरी, डोक्यावर मुकुट, हातात कडे, गळ्यात कंठी असं आपण हे दागिन्यांमध्ये बनवतो. या व्यतिरिक्त तुम्हाला काही बनवायचं असेल तर ते बनवू शकता. आता काही लोक मुलींसाठी पर्स बनवतात, चप्पल बनवतात. आपल्या आवडीनुसार सवडीनुसार जे आपल्याला बनवायचं आपण ते बनवू शकतो. आणि मुलांच्या दागिन्यांमध्ये काय तर मुलांमध्ये आता वेगळं काही या व्यतिरिक्त नाही. एक कमरपट्टा वेगळा आपण ॲड करू शकतो, तोही सेम जसं आपण हातातले कडे बनवलं तसं किंवा मुकुट बनवलं त्याप्रमाणे कमरपट्ट्याची एक पट्टी बनवू शकतो. स्वतःच्या हाताने दागिने बनवून आपल्या बाळाला घालणे किंवा आपल्या पहिल्या संक्रांतीला आपल्या मैत्रिणीच्या किंवा नातेवाईकांमध्ये कोणाच्या संक्रांतीला जात असाल तर त्यांच्यासाठी बनवून गिफ्ट करण्यासाठी हलव्याचे दागिने एकदम बेस्ट ऑप्शन आहे. हे बनवून आपल्या हाताने बनवून घालण्यात एक वेगळीच मजा आणि वेगळाच आनंद देखील आहे, जो कोणत्याही रेडीमेड गिफ्टमध्ये नाही. असा आनंद हँडमेड गिफ्ट्समध्ये मिळतो. मी बनवलेली ज्वेलरी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा. ज्यांच्या घरात छोटे मुलं असतील, मुली असतील, ज्यांना ज्वेलरी बनवायची आहे अशांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला आपल्या चॅनलवर अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज अगदी पटकन बघता येतील. या व्हिडिओत मी जवळजवळ तुम्हाला 3 ज्वेलरी सेट बनवून दाखवलं. एक छोट्या मुलीसाठी कसा बनवायचा, एक मुलांसाठी कसा बनवायचा आणि एक परत मुलांचाच बनवला. तर हे 3 सेट तुम्हाला कसे वाटले ते सांगा. आणि प्लस मी याआधी बनवलेले काही ज्वेलरी सेट्सच्या आयडिया पण मी फोटो जे होते माझ्याकडे ते लास्टमध्ये ॲड करून तुमच्या आयडियासाठी टाकते आहे. ते पण कसे वाटले कमेंट करून सांगा. जसे आपण लहान मुलांचे बनवले असेच आपण लेडीजसाठी ज्यांची पहिली संक्रांत आहे अशांसाठी आपण बनवू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप थँक्यू. आणि असेच प्रेम करत राहा. नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.